पुन्हा प्रभूला धन्यवाद देतो। गेली 2 दिवस देवाच्या जवळ, अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न मी करत आहोत। प्रभूचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव आणि त्याचे विचार जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही, ख्रिस्ती जीवन नुसतं प्रार्थनेवर आधारित जीवन तुम्हाला देवापासून काहीच मिळून देणार नाही। वर्षानुवर्ष तुम्ही प्रार्थना कराल, परंतु प्रार्थनेच्या द्वारे आमच्यामध्ये एक वृक्षपणा निर्माण होतो। काही लोक भरपूर प्रार्थनाशील आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त नुसताच प्रार्थना करत नव्हता। त्याचा जास्तीत जास्त वेळ त्यांनी प्रार्थनेमध्ये घालवला, हे तितकंच खरं आहे। आणि येशूचे शिष्य यांच्यामध्ये जर सगळ्यात कमी गोष्ट कोणती असेल तर ते प्रार्थना करणारे नव्हते। म्हणून आम्ही पाहतो की शेवटच्या रात्री त्या डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्यानं 3दा शिष्याने येऊन सांगितलं, जागृत राहा आणि प्रार्थना करा। मग ते प्रार्थना करायला पण शिकले। परंतु पृथ्वी तलावर असताना या शिष्यांना क्रुसावर जाण्याच्या अगोदर यरुशलेमेत त्यांनी प्रवेश केला। अंजिराच्या झाडाकडे तो गेला, त्या झाडाकडनं त्यानं फळाची अपेक्षा केली, त्या झाडानं त्याला फळ दिलं नाही। मग येशू त्या झाडाला म्हणाला, इथून पुढे तुला कधी फळ नाही येऊ, आणि ते झाड वाळून गेलं। दुसऱ्या दिवशी येशूचे शिष्य तिकडून येताना त्यांनी पाहिलं की झाड वाळून गेलं। बरं, प्रभू येशू ख्रिस्त कोणतीच गोष्ट अशीच त्याच्या मनात आली म्हणून करत नव्हता। शिक्षण, सगळ्या गोष्टीचं शिक्षण देत होता। मग येशूचे शिष्य अतिशय अचंबित झाले। ते म्हटलं, तुम्ही झाडाला बोलला इथून पुढे तुला फळ नाही येऊ, आणि झाड जळून गेलं। मग येशू त्यावेळेस एक गोष्ट त्यांना बोलतो, हे झाड वाळून गेलं याच्यात काही विशेष मानून घेऊ नका। तुम्ही जर डोंगराला सुद्धा म्हटला उपटून समुद्रामध्ये जाऊन पड, तर डोंगर सुद्धा आपली जागा सोडेल आणि समुद्रामध्ये जाऊन, म्हणजे त्याला शिष्यांमध्ये एक प्रॅक्टिकल फेथ आवश्यक होता। बऱ्याच वेळा आम्ही इतकं प्रार्थनाशील जीवन जगतो, पण प्रॅक्टिकल फेथ किंवा क्रियाशील विश्वास, प्रार्थना म्हणजे तुमचा क्रियाशील विश्वास नाहीये। म्हणजे तुमच्यात विश्वास आहे म्हणून तुम्ही प्रार्थना करता असं होत नाहीये। एक ख्रिस्तीपण आहे, चर्चला जातो, बाकीचे लोक प्रार्थना करतात, मला पण प्रार्थना केली पाहिजे, किंवा प्रार्थना केलं म्हणजे माझं ख्रिस्तीपण सिद्ध होतं, याच्यासाठी मी प्रार्थना करत आहोत। परंतु आज विश्वास जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आणि आम्ही कबरेत जाईपर्यंत, बायबल सांगतं की 3 टिकणाऱ्या, विश्वास, आशा आणि प्रीती, या 3 टिकणाऱ्या गोष्टी आहेत। आणि यातला जो विश्वास आहे तो विश्वास कसा सिद्ध होणार आहे? आता तुम्ही बसलाय, विश्वास आहे म्हणून तुम्ही नाही बसलं बरं का, विश्वास आहे म्हणून नाही तुम्ही बसला। आम्हाला एक मीटिंगची सवय असते, चला सभा आहे, जाऊन बसलं पाहिजे, आणि म्हणून तुम्ही बसलेला असता। परंतु तुमचा विश्वास 7 ते 8 बाबींनी तपासला पाहिजे। 8 प्रमुख प्रकारचे गुणधर्म तुमच्या विश्वासामध्ये दिसतात। तुमचा विश्वास आहे का? त्या विश्वासाचे 8 प्रमुख प्रकारच्या कृती तुम्हाला कराव्या लागतात।
माहित नाही मला त्या किती होतील काय सांगता येत नाही, परंतु तुमचा विश्वास 8 बाबीने सिद्ध होतो. म्हणजे तुमच्यात विश्वास आहे का? परत मी तुम्हाला सांगतो, शास्त्र वाचन तुम्ही करता म्हणजे तुमचा विश्वास नाहीये. प्रार्थना करता म्हणून पण तुमचा विश्वास नाहीये. चर्चला जाता म्हणून पण तुमचा विश्वास नाहीये. बघा, कुबडी स्त्री एवढे वर्ष मंदिरामध्ये जात होती, पण एकदा तिचं कुबड गेलं नाही. 38 वर्षाचा दुखणेकरी, ज्यानं तळ्यातलं पाणी हलताना, देवदूत येताना त्यानं पाहिले, पण 38 वर्षाचा दुखणेकरी तो बरा पण झालेला नाहीये. नाही झाला बरा. आता समस्या हीच आहे ना, तुमचा विश्वास आहे का नाही हे ओळखायचं कसं काय? मला तर वाटतं माझ्यामध्ये विश्वास आहे. बरं, तुमचा विश्वास जो आहे ना, तो फक्त बोलण्यातला विश्वास आहे. फक्त बोलण्यातला विश्वास आहे. आता जर मी म्हटलं किती जण लोकांना खात्री ते स्वर्गात जाणार आहे, मला माहिती सगळ्यांचे हात वर येतील बरं का, सगळ्यांचे हात वर. मला स्वर्गात मला जाणार आहे, अगदी पक्का माझा विश्वास आहे. मग रात्री झोपताना कशाला प्रार्थना करता? प्रभू मला स्वर्गात घेऊन जा. विश्वास आहे तर कशाला प्रार्थना करता? म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाहीये स्वर्गात जाणार आहे. हा पोपटपंची विश्वास आहे. पोपटाला शिकवलं हालेलुया, तर पोपट पण बोलतो ना हालेलुया. शिव्या शिकवल्या तर शिव्या बोलतो पोपट. तो पोपटपंची विश्वास झालेला आहे. पण जो खरा विश्वास, जो तुमची स्थिती, तुमचं परिस्थिती बदलतो, शरीरातलं आरोग्य तुम्हाला प्राप्त होतं, जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती गोष्ट तुम्हाला मिळवून देतो, आणि तो विश्वास, याच्यामध्ये 8 प्रमुख प्रकारच्या गोष्टी आहेत. 8 गोष्टी त्याच्यानं सिद्ध होणार आहे. आणि ते इकडून तिकडून नाही पाहायचं. हे खात्री करून देणार आहे खरंच तुमच्यामध्ये विश्वास आहे का. लाख मी पाळक असलो, पाळक आहे म्हणून पण माझा विश्वास नसतो बरं का. माझं प्रीचिंग किंवा माझी प्रार्थना किंवा माझं हिलिंग हा पण माझा विश्वास नाही. तसं असतं तर आम्ही पाहतो की येशूचे शिष्य येशूकडून म्हटले, पहा ते तुमचे शिष्य नाही आणि लोकांना बरं करत आहे, त्यांना अडवू का? तो म्हटला त्यांना अडवू नका, काम करू द्या. बरं होत होते ते लोक. पण अजून एक गोष्ट मला सांगतो, मी तुझ्या नावानं भूतं काढली, संदेश दिला, रोगी बरे केले. तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. आता विचार करा, यांची देवाची ओळख नाही, मग ते लोक बरे कसे होत होते? म्हणजे माझं हिलिंग हा पण माझा विश्वास नाहीये. माझा संदेश हा पण माझा विश्वास नाही. जेव्हा मी शास्त्र वाचतो, शास्त्र माझ्याशी बोलतं, आणि बायबलमध्ये असलेलं तू मूक उघड म्हणजे मी ते भरेल, म्हणजे भरायचं काम पण देवच करतो. मी बोलतो म्हणजे हा माझा विश्वास नाहीये. विश्वास दिसणार कसा? दाखवणार कसा तुमचा विश्वास? तुमचा विश्वास तुम्हाला दिसण्यासाठी, जसं मी पाहतो इस्रायल लोकांना, देव त्यांच्या बरोबर चालत असताना प्रभूनं त्यांना मोठा विजय दिला होता. बरं, आता त्या इस्रायल लोकांसमोर ज्या शौलानं आतापर्यंत शेकडो लढाया जिंकल्या आणि प्रत्येक वेळेस देव त्याच्या बरोबर होता, त्याला विजय दिला, पण तो शौल गल्ल्याथाला पाहिल्यावर घाबरतो. आणि दावीद 2 लढायाचा अनुभव. आणि कुठल्या लढाया? एक तर सिंहाच्या जबड्यातनं मेंढरू आणलं, आणि दुसरं सांगतो अस्वल मेंढरू घेऊन गेलं, त्याच्या जबड्यातनं मी आणलं. शौलानं याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी केल्या. शौलाबरोबर देव होता, शौलाला देवानं राजा केला, पण शौल जेव्हा त्यानं गल्ल्याथाला पाहिलं त्याचा विश्वास तळमळीत झाला. दावीद अजून राजा नाहीये, पण त्याच्याकडे विश्वास आहे. त्यानं गल्ल्याथाला पाहिल्यावर तो घाबरला नाही. आमचं स्पिरिच्युअल लाईफ, आमचं आत्मिक लाईफ, आत्मिक जीवन, या जीवनामध्ये रोज आमचा विश्वास आम्हाला देवाला दाखवावा लागतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थना, तुमची गीत गाणं, माझा संदेश हा देवाला कधीच आनंदी करत नाही. कारण बायबलमध्ये असं लिहिलं, विश्वासाशिवाय कोणी देवाला संतुष्ट करू शकत नाही. माझी प्रार्थना पण नाही बरं का, माझं प्रीचिंग पण नाही,
मी फार मोठं प्रीचिंग केलं लांबलचक. तुम्हाला सांगा, मी 10 तास बोलेन, काही फरक पडत नाही. पण 10 तास बोलणं म्हणजे देवाला काय वाटतं की आता नाही 10 तास बोलला हा माझे, तो प्रीचिंग करून खाली उतरल्यावर त्याचा विश्वास आहे का, हा प्रश्न आहे ना. राजा असताना दाविदाकडे विश्वास, शौलाकडे विश्वास नाही, आणि मेंढपाळ असताना दाविदाकडे विश्वास आहे. मेंढपाळ आहे तो. शौल म्हटलं माझे शस्त्र सामुग्री घे, युद्ध कर. दाविदानं पण काही वेळेस डळमळीत झाला, घेतली अंगावरती घातली, नंतर त्यानं काढून फेकली. मग त्याला कळालं, गेला त्या ओळामध्ये 5 गोटे घेतले, बटव्यामध्ये घातले, एक गोटा फिरवतो आणि त्याच्या अगोदर एक वाक्य बोलतो, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो. हा त्याचा विश्वास काय, त्याचा विश्वास काय ते तुम्ही पहा. त्याचा विश्वास शौलाच्या तलवारीवर नाही, त्याचा विश्वास त्यानं शौलानं दिलेले कपडे यावर त्याचा विश्वास नाही, पण त्याचा विश्वास सैनेचा यहोवा देव याच्यावर आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, विश्वास जो तुमचा आहे त्या विश्वासाचे एलिमेंट्स मला तपासायचे बरं का, रोज मला तपासायचे. आणि रोज प्रभू माझ्यामध्ये काय पाहतो, काय पाहणार आहे देव, रोज तुमच्यामध्ये विश्वास पाहणार आहे. पण काय होतं माहिती का, आम्ही धार्मिक जीवन खूप जगतो पण विश्वासाचं जीवन जगत नाही. धार्मिक खूप आहे हो, सकाळी उठून प्रार्थना करेल, चालत चालत चर्चला जाईल, बऱ्याच धार्मिक गोष्टी करण्यामध्ये मी पटायते, पण विश्वासाच्या बाबतीमध्ये विश्वास नसतोच हो, जवळजवळ नसतोच. कित्येक लोकांमध्ये विश्वास नाहीच आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये विश्वास असेल ना, आता बघा इस्रायल लोकांना देवानं सांगितलं त्या कनान देशातले सगळे उत्तम गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, दुधामधाचा प्रदेश मी तुमच्या हातात देणार आहे. 40 वर्षाचा प्रवास यांनी केला, मिस्रात यांना देवाने बाहेर काढलं. आता म्हटलं जावा तो देश हिरून या. ऐका बरं का, फार सुंदर आहे. आता देश हिरण्यासाठी 12 हेर गेले, 10 वेगळ्या ठिकाणी आणि 2 वेगळ्या ठिकाणी. 10नी काय केलं माहिती का, त्या ठिकाणामध्ये असणारे मोठे मोठे लोक पाहिले, उंचे पुरे राक्षस गल्ल्यातासारखे लोक, कानाडी लोक, धिप्पाड होते, पहाडी होते. आता ते पहाडी होते म्हणूनच त्यांच्याकडं जर्शी, ते सगळ्या गाया, दुधामधाचा प्रदेश म्हणजे ज्या इस्रायल लोकांकडे नव्हते तशा प्रकारची जनावरं त्यांच्याकडे होती. अगदी त्यांचं खाणं, त्यांचा आहार मोठा होता, मोठी फळं, द्राक्षीचे घड मोठे. जसं इस्रायलमध्ये तुम्ही आता बघता आपल्याकडं आणि तिकडच्या आंब्यामध्ये फरक आहे, आपले बारीक आहे, त्यांचे सगळे मोठे मोठे आहेत. त्यांना माहिती आहे देवानं कसे आशीर्वाद त्यांना दिलेले. मग या लोकांनी काय केलं, आता 40 वर्ष देवानी त्यांना चालवलं. आता दुधामधाच्या प्रदेशामध्ये जायचं तर यांनी त्या कनानात असणारे राक्षस पाहिले, आणि 2 हेरांनी राक्षस पाहिले नाही. 2 हेर म्हटले, प्रभूनं दिलेला देश हा दुधामधाचा देश आहे आणि परमेश्वर जे आम्हाला देणार आहे ते उत्तम असणार आहे. हा तुमचा फेथ आहे, हा तुमचा विश्वास आहे. पाहूया, एक वचन वाचणार आहोत, मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 34 पर्यंतची वचनं. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 ते 34 वचनाच्या बाबीवरती अवलंबून आहे. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 34 पर्यंतची वचनं. हा, पिडलेली एक स्त्री होती, आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. आपल्या बरोबर होतं नव्हतं ते सर्व खर्च करून टाकलं होतं. तरी तिला काही गुण न येता तिला गुण आला नाही. तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. त्याच्या मागून येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागली तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपल्यामधून शक्ती निघाली आहे. हे येशूने आपल्या काही लागलेच ओळखले.
येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि मध्ये वळून म्हटले, गर्दीमध्ये ओळून म्हटलं, माझ्या कपड्यांना कोण शिवले? माझ्या वस्त्राला कोण शिवलं? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे. लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करत आहे. हे आपण पाहता तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होतं तिला पाहावयास त्याने सभोवार बघितलं. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडलं ते जाणून घेत व कापत त्याच्याकडे आली. त्याकडे आली. त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. सगळा खराखरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. आता सगळ्यांकडे पीडा आहेत. माझ्यापासून तुमच्याकडे सगळ्यांकडे पीडा आहेत. पीडा नाही असं कोणच नाही. तो सगळ्या व्यक्तीकडे पीडा आहे. आणि तुम्ही तुमच्या पीडा घेऊन आला. अपेक्षा काय? पीडेपासून मुक्त व्हायला पाहिजे. पण पीडा पाहत असताना प्रभू 8 प्रकारच्या गोष्टी विश्वासाच्या द्वारे तुमच्यामध्ये पाहत असतो. 8 गोष्टी. पुष्कळ वेळा हा दाखला तुम्ही ऐकलेला आहे. यातलं मर्म, यातलं गर्भ, यातलं खोली आम्हाला समजून घेता आली पाहिजे. खरा विश्वासणारा बी आहे का? रक्तस्रावी स्त्री, ज्या स्त्रीला ती गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून ती बरी झाली. अजूनपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. बायबलच्या इतिहासामध्ये पहिलं असं ते घडलं. वस्त्राच्या स्पर्शानं ती स्त्री आपल्या पिढेपासून मुक्त झाली. आणि पहिल्यांदा येशू तिला असं म्हणत आहे, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. ऐका बरं का, आता येशूची 12 शिष्य आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हटलं, चल आपण पलीकडे जाऊ. ते नावेमध्ये बसले आणि पलीकडे जायला निघाले. तो म्हटलं, आपण पलीकडे जाऊ. बरं, नावेत बसून ते निघाले. आणि तेवढ्यामध्ये नावेत मोठं वादळ झालं. समुद्रात वादळ झालं. नाव पाण्यानं भरायला लागले. काही वेळ शिष्याने तग धरला आणि मग त्या येशूला ते हलवून उठायला लागले. प्रभू जोट, आपण बुडत आहे. येशू उठला. त्यानं वाऱ्याला धमकावलं आणि शिष्यांना त्याने विचारलं, अहो अल्पविश्वासू, मी कुठवर तुमच्या बरोबर असू आणि कुठवर तुमचं सोसू. शिष्यांमध्ये विश्वास नव्हता. आणि इकडं या बाईला तो म्हणतो, बाई तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. प्रॉब्लेम काय? हे 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहून एक अद्भुत प्रकारचं वचन शिकले. अद्भुत वचन. बरं, नुसतं वचन शिकले नाही, त्यांच्या समोर त्यानं मिरॅकल्स केले. इतके अद्भुत मिरॅकल, असे चमत्कार ज्या शिष्यांनी अजूनपर्यंत कधी पाहिले होते, असे चमत्कार पाहिले. आजपर्यंत त्यांनी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये इतिहास वाचला होता, पण त्यांनी वर्तमानामधला चमत्कार पाहिला होता. पण येशूने त्यांना वर्तमानातला चमत्कार दाखवला, पण तरी त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता. ती समस्या आमची. आम्ही अशा प्रकारचे टिपिकल ख्रिस्ती बनलेलो आहोत. आम्ही देवाच्या भवनामध्ये येतो, वचन ऐकतो, परंतु वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये काय निर्माण व्हायला पाहिजे तेच आम्हाला कळत नाही. काय निर्माण व्हायला पाहिजे? पहा, तुम्ही वचन ग्रहण करता, पण वचनाच्या द्वारे जे तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण होत नाही ना. काही निर्माण तर व्हायला पाहिजे ना. वचन ग्रहण केलं, स्वीकारलं, तुम्ही 2 दिवस वचन ऐकता, निर्माण काय झालं तुमच्यामध्ये? काय निर्माण झालं? पहा, आता घरी गेल्यावर काही लोकांच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स असतात. आमची पण ज्या सभा, आठवतं की 11वी 12वीला काहीतरी तारण झालं. त्या तारणानंतर मीटिंग वरून आलो की पहिलं आम्ही काम काय करायचो, खिडक्या दार बंद करून तासन तास प्रार्थना. मग डोंगरावरती जात होतो, प्रार्थना करतो, मग जाऊन ट्रॅक्स वाटायचो. हे एक परिवर्तनाचं चिन्ह होतं. विश्वास कसा ठेवायचा, विश्वास म्हणजे काय, आम्हाला काहीच माहित नव्हतं ना. आमचं ख्रिस्ती पण, ज्याच्यामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे, आणि तो विश्वास एक्झॅक्टली काय ते माहितच नाही. जर तुमच्याकडे विश्वास असेल तर तुमच्या विश्वासामध्ये जे काही गुणधर्म आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली, ओळखतात कसं?
शरीर पिवळं काय होतं? शरीर पिवळं दिसलं की काय म्हणतात? काय वेळ झाली. साधं आहे ना, पिवळं शरीर नाही मग म्हटलं काय वेळ झाली. तसं होत नसतंय. तसं तुमच्यामध्ये विश्वास आहे ना, तर काहीतरी त्याच्यामध्ये बदल. 8 गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट मी वाचतो. वाचा बरं पहिलं 25 वचन. 25 वचन मार्काचं शुभवर्तमान. तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सुसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो विश्वास असणारा व्यक्ती सर्व खर्चून टाकतो. ऐका बरं का, तुमचा विश्वास वाढावा. तुम्हाला किती समजते मला माहित नाही, परंतु जेव्हा तुमच्याकडे विश्वास निर्माण व्हायला पाहिजे तेव्हा तुमचं सगळं खर्च झालं पाहिजे. आता दुसऱ्या या स्त्रीच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. त्या स्त्रीचं सगळं खर्च झालंच नसतं, तिने थोडंसं ठेवलं असतं तर ती येशूकडे 2 भावनेने गेली असती. जाऊया, बरं केलं तर बरं केलं तर दुसरा डॉक्टर बघू. आता तिने सगळं खर्च केलं बरं का, तिच्याकडे काहीच नाही ऑप्शन, तिच्याकडे काहीच नाही. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हाकीम झाले, सगळं खर्च केलं, काहीच नाही आता ऑप्शन. आता तिच्यामध्ये विश्वास काय? मला डॉक्टरनं बरं केलं नाही, हाकिमानं बरं केलं नाही, मांत्रिकानं बरं केलं नाही आणि भविष्य सांगणाऱ्यानं बरं केलं नाही. आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही, आता येशूकडे जाते. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास असतो ना तेव्हा तुम्हाला सगळं खर्च करावं लागतं. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, सगळं खर्च केल्याशिवाय तुमच्यात विश्वासच उत्पन्न होऊ शकत नाही. नाहीच होऊ शकत विश्वास. जर खर्च करण्याची ताकद तुमच्याकडे नसेल तर तुमचा विश्वासच नाही. तुम्हाला कंगाल व्हावं लागतं. डॉक्टर तुमच्या शरीरासंबंधानं सांगतात आता तुम्हाला आशा नाही. ते म्हणतात तुमचं मरण काही तासाचं, काही दिवसांचं आहे आणि इथून पुढे तुमचं मरण पक्का आहे. तिथं तुम्हाला विश्वास ठेवता येतो ना. तुम्ही आशेने प्रार्थना करू शकत, देवाला नाही म्हणू शकत देवा अशी सिच्युएशन का निर्माण केली. आता डॉक्टर सांगतात की तुला उपचारच नाहीये. जेव्हा तुमचे उपचार संपतात तेव्हा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होती. आणि लक्षात ठेवा, संपल्यानंतर सुरुवात करणारा आमचा देव आहे. संपलं पाहिजे, सगळं संपलं पाहिजे. विचार करा, तुम्हाला बरं करण्यासाठी एखादं मेडिसिन जगामध्ये अस्तित्वात आहे, मग तुम्हाला विश्वास ठेवण्याची काय गरज? ऑपरेशनच्या द्वारे तुमचं हृदय नीट होऊ शकतं, मग तुम्हाला विश्वास ठेवण्याची काय गरज आहे? पण लाजरसच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की चल त्या कबरेकडे, त्या लाजरसला मी कबरेतनं बाहेर काढ. ती काय म्हणते मरिया, नाही मला माहिती पुनरुत्थान झाल्यावर लाजरस कबरेतनं बाहेर येईल. का तर मरियेनं आणि तिच्या सगळ्या नातेवाईकांनी लाजरसचे प्रत्येक अवयव काढलेले होते, त्याच्यात मसाला भरलेला होता, 4 दिवस झाले होते जेवून. आता त्यांना विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नाहीये. कधी कधी आमची परिस्थिती तशीच असते. जगामधले प्रत्येक लोकांनी तुमच्यासाठी हात टेकले असतील. आई वडील म्हणत असतील हा मुलगा कधीच बदलणार नाही. बायको म्हणत असेल याच्या बरोबर मी राहू शकत नाही, मी याला 20 वर्ष 25 वर्ष झाले, हा बदलला नाही. ही सिच्युएशन, सगळं खर्च झालं, सगळे प्रयत्न केले त्या मुलाला आणि उपचार करण्यासाठी किंवा त्याची दारू सोडण्यासाठी, चांगल्या मार्गामध्ये आणण्यासाठी तुम्ही सगळे मार्ग आणि तपासले असतील. एकही मार्ग तुम्हाला सांगत नसेल की तो बरा होईल, तो आणि त्या वाम मार्गात बाहेर येईल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाकडे पाहायला सुरुवात करा. हाच तुमचा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवता आणि म्हणता याला कोण बदलणार नाही पण माझा देव बदलणार आहे. तुम्ही म्हणाल याला कोण बदलणार नाही पण माझा प्रभू बदलणार आहे. आणि जेव्हा खर्च झाल्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा देव कामाला सुरुवात करतो. देवाचे प्रिय लोक हो, देव कामाला सुरुवात करतो. खर्च करा. तुमचा विश्वास तुमच्या सगळ्या खर्च करण्यावरती अवलंबून आहे. देव तुम्हाला पहिल्यांदा रिकाम करतो. आकार विरहित आणि शून्य असणारी प्रभू जोपर्यंत पृथ्वी शून्य बनत नाही तोपर्यंत देव तिला आकार देत नाही. हे वास्तव आहे. आज रात्री कदाचित सगळं संपलेलं तुमच्याकडे असेल, काहीच नाही तुमच्याकडं, कोणीच नाही तुमच्याकडे, तुमच्या मदतीला कोणी नाही, ना नातेवाईक, ना जवळचे लोक, ना डॉक्टर,
ना कुठली बँक, कोणीच तुमच्या मदतीला नसेल. तुमचं करिअर संपण्याच्या मार्गावरती असेल, तुमचं भविष्य संपण्याच्या मार्गावरती असेल, पण आशा सोडू नका. विश्वास मात्र ठेवा. विश्वास मात्र ठेवा. आणि असा विश्वास ठेवा जशी ती स्त्री म्हणते, मी जाते. काय विश्वास आहे? खर्च करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणता शब्द असतो? तो म्हणतो, मी यांच्यापासून जाते येशूच्या जवळ. येशूच्या जवळ जा. कान देऊ नाही का? अलिशा 12 चमत्कार करू शकला. एलियानं त्याच्यावरती झगा टाकला, परंतु एलियानं 6 चमत्कार केले, अलिशानं 12 चमत्कार केले. कसे काय चमत्कार केले अलिशानं? काय कारण आहे? ज्या एलियाच्या प्रार्थनेनं 3.5 वर्ष पाऊस थांबला, त्या एलियानं प्रार्थना केली पुन्हा 3.5. ते लेकराला घेऊन जा बाहेर, ते बरंच डिस्टर्ब करताय. तुम्ही त्याला घेऊन गेलं बाहेर ऐकलं तरी छान होईल. खास घडलंय अलिशामध्ये आणि एलियामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की प्रभू या अलिशाला 12 चमत्काराचं सामर्थ्य देत आहे? कसला त्याचा विश्वास आहे? काय केलं ते तुम्हाला सांगत आहे. कोणती घटना घडलेली? जेव्हा एलिया अलिशाकडे त्यानं पाहिलं आणि त्यानं आपला झगा त्या अलिशावर टाकला आणि त्या झग्याचं सामर्थ्य अलिशामध्ये आलं. आणि अलिशा काय म्हणतो माहिती का? मला पहिले आपल्या आई बापाला भेटायला जाऊ द्या. तो म्हटला, मी तुला कुठं म्हटलं माझ्या मागे जा, तुझ्या आई वडिलांकडे जायचंय तुला, त्यांची निरोप घ्यायचा तर तिथे जाऊ दे. आता काय घडलं बघा. अलिशाला एलियाची ताकद समजली, सामर्थ्य. एलिया हा आमच्यासाठी कसं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला, तसा एलिया सुद्धा अग्नीचे रथ आणि घोडे आली आहे. एलियाला रथ आणि घोडे, अग्नीचे रथ आणि घोडे स्वर्गामध्ये घेऊन गेले. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आम्ही पाहतो की तोही स्वर्गामध्ये उचलला गेला. आता येशू सुद्धा काय म्हणतो? माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा जास्त चमत्कार करेल. मी विश्वासाचं म्हणणं बोलत आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो माझ्यापेक्षा जास्त चमत्कार करेल. मग अलिशा एलियापेक्षा श्रेष्ठ कसा ठरला? या बाईनं गर्दीत सगळं खर्च करून टाकलं. ऐका बर का, खर्च करणं काय? तुम्ही जे खर्च करत आहात आणि तुमच्या खर्चाचा परिणाम तुमच्या विश्वासावर कसा होणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही बसलाय ना सगळेजण या ठिकाणामध्ये, तुमचा वेळ काढून तुम्ही खर्च करत आहात. हे तुम्ही बसलाय, ऐकत आहात देवाचं वचन. काही लोक घरामध्ये निवांत बसलेत, पण तुम्ही खर्च केला. तुमचा वेळ, तुमचा समय, तुमचा पैसा तुम्ही कुठून तरी आला, किंमत चुकवली, तुम्ही खर्च केलेला आहे. मी पण खर्च करत आहे. माझी एनर्जी, माझी ताकद, माझ्या मंडळीसाठी, माझ्या परिवारासाठी असणारा वेळ मी तुमच्यासाठी खर्च करत आहे. आता हे तुमचं खर्च करणं काय? जे खर्च तुम्ही करत आहात. अलिशानं काय केलं तर एलियाच्या झग्याला त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडल्यावरती काय केलं त्यानं? तो गेला आणि आपला बैल कापला, आपली नांगर त्यांनी कापलं आणि त्यानं परतीचा मार्ग, म्हणजे बैल पण खर्च केला, नांगर पण खर्च केला. आता परत मी येणार नाही ही गोष्ट, सगळंच मार्ग बंद करून टाकले. परिणाम काय झाला? तो म्हटला, ठीक आहे. एलियानं 6 चमत्कार केले. अलिशा, खर्च केल्यावर तुझ्याकडून मी 12 चमत्कार करणार. ही खर्च करण्याची ताकद आहे. ही खर्च करण्याची ताकद आहे. जेव्हा प्रभूसाठी विश्वासानं तुम्ही खर्च करता, विश्वासानं. प्रिया, माझं तारण झालं त्या दिवशी ज्या शहरामध्ये मी सेवा करत होतो, त्या शहरामध्ये खरं मनापासून तुम्हाला सांगतो, मला मुळीच वाटत नव्हतं त्या शहरात सेवा करावी. 17 वर्षामध्ये काहीच मिळालं नाही. 17 वर्षामध्ये कर्जच डोक्यावरती होतं. आणि जेव्हा इतकं सगळं शिक्षण घेऊन डबल ग्रॅज्युएट M.Com केलं, चांगली कंपनी, चांगल्या ठिकाणामध्ये कामाला होतो, ट्युशन्स होत्या, सगळं सोडलं आणि सोलापूरमध्ये जिथं लोक घरामध्ये सुद्धा घेत नव्हते अशी परिस्थिती, घरात कुठं प्रार्थनेला गेले तर लोक बाहेर काढत होते, असली परिस्थिती. आणि तिथं मी गेलो आणि गेल्यानंतर इतका आशक्त झालो, इतका
अगदी जसं काही मला टीबी झालं, माझी आई मला पाहून रडायला लागली, भाऊ माझा पाहून रडायला लागला, आणि तो म्हटला सोड, हे आपल्या रक्तातलं नाहीये, सेवा करणं एवढं सोपं नाही, सोडून टाक. म्हटला ये मी तुला काहीतरी बिझनेस टाकून देतो. मग मी गेलो, पुण्याला परत गेलो, आणि पुण्याला परत गेल्यावर घरात आईला भेटल्याबरोबर आईने सांगितलं, बघ मनोज, इंटरव्ह्यू देऊन तू आला होतास आणि तुला हिरो होंडा कंपनीचा कॉल आलेला आहे, जॉईनिंगचं लेटर तुझ्याकडे आहे, जॉईनिंग व्हायला सांगितलेलं आहे, परत जायचा विचार करू नको, या कंपनीचा कॉल आहे, तू घे आपल्या हातामध्ये. आणि त्यावेळेस मला कळालं सोलापूरला काही फ्युचर नाहीये, कंपन्या नाहीत, लोकांना पगारी नाहीत, कसं काय त्या ठिकाणात राहणार आहे, माझ्यासमोर माझं भविष्य सगळं अंधकारमय. आता सोलापूरमध्ये गेलो आणि तिथं राहून प्रभूची सेवा केली तर सेवेत मला काहीच मिळणार नाही, माझं करिअर, माझं तारुण्य बर्बाद होऊन जाईल, माझ्या हाती काहीच लागणार नाही. फार डोक्यामध्ये विचार पडले, काय करावं. ज्या देवाला मी पाहिलं नाही, ज्याचा अनुभव मी घेतला नाही, माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं बिब्लिकल ज्ञान नाहीये की ज्याच्यानं माझा विश्वास वाढेल. परंतु एलियाची गोष्ट, अलिशाची गोष्ट मला माहिती होती. रात्रभर डोक्यामध्ये युद्ध चाललेलं होतं. परत गेलो, माझं एज बार होत जाणार आहे, संपणार आहे वर्ष, परत मला कोणी कंपनीत कामाला घेणार नाही, गव्हर्नमेंट जॉब माझ्याकडे लागणार नाही. आणि मग मी आता काय निर्णय घेऊ, द्विधा मनस्थिती. आता चांगली अपॉर्च्युनिटी आली, चांगली संधी आली नोकरी करण्याची, आणि मग मी विचार केला, नाही आपण हे बंद करायचं, कुणाच्या तरी ताब्यात ते चर्च द्यायचं की तो चालवेल त्या ठिकाणामध्ये. मला ते जमणार नव्हतं. रात्रभर डोक्यात विचार चालले होते, काय करावं काय करावं. आणि रात्री मी ठरवलं, नाही उद्या जायचं आणि त्या हिरोडा कंपनीमध्ये जॉईनिंग करून टाकायचं. कारण मिनिस्ट्री ही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, सेवा ही आपल्या हातामध्ये लागणारी गोष्ट नाही. मी माझं तारुण्य, माझं करिअर अशा पद्धतीने खर्च करणार नाही, बर्बाद होणार नाही. कारण माझ्या परिवाराची सगळी जबाबदारी माझ्यावरती, माझ्या परिवाराला घेऊन कोण पुढे जाणार आहे, किती दिवस माझ्या धुणं भांड्याची कामं करणार आहे, किती दिवस लोकांची उष्टी खरकटी काढणार आहे, काय माझ्यावरती जबाबदारी नाही का, या कुटुंबाची जबाबदारी कोण पार पाडणार आहे. आणि मी रात्रभर झोपू शकलो नाही. म्हटलं सकाळी उठून मी जाणार आणि ड्युटी अटेंड करणार, आणि चांगल्या कंपनीमध्ये माझं स्वप्न होतं की मला ती मोठी पोस्ट मिळायला पाहिजे, आणि मी म्हटलं तसंच करणार आहे. सकाळी उठलो, सगळे सर्टिफिकेट जमा केले, कॉल लेटर जमा केलं, एक फाईल बनवली, आणि त्याच्याकडे ते कॉल लेटर, अपॉइंटमेंट लेटर आणि दुसरे माझे सर्टिफिकेट, या दोघाला बघत बसलो. आणि तिकडं एकीकडे देव बोलतो तुला निवड करायची. आणि मग देवाचा आत्मा मला म्हणायला लागला, आलिशानं आपलं बैल कापला, आपला औत जाळला आणि तो सेवेला निघाला. आणि ते गोष्ट, ती घटना माझ्या मनाशी सारखी बोलायला लागली. एकीकडे विचार करतो सेवा केली तर सगळं संपणार आहे, भविष्य काहीच नाहीये, आणि त्या विचारामध्ये असताना, युद्ध चालू असताना देवाचा आत्मा म्हटला निर्णय घेण्याचा वेळ आलेला आहे. आता थोड्या वेळी तू जाशील आणि एका कंपनीमध्ये जॉईन होशील, परंतु देवाशी केलेला करार, तुझा विश्वास तुला सिद्ध करावा लागणार आहे की तू देवावरती प्रेम करतो, तू मिनिस्ट्रीवरती प्रेम करतो. आता तुझ्याकडे काही नाही, काही आशा नाही, पण हाच तुझा विश्वास तुला डिक्लेअर करावा लागणार आहे. मी जास्त विचार केला नाही, थोड्या प्रार्थना केली, सर्टिफिकेट घेतले. म्हटलं एलियानं, ज्या अलिशानं ज्या पद्धतीनं आणि तो बैल कापला, नांगर जाळलं, मी पण म्हटलं आता सर्टिफिकेट ठेवणार नाही. मी ते सर्टिफिकेट घेतले आणि फाडून टाकले. म्हटलं आता मेलो तर सेवेमध्येच मरणार आहे. काम देऊ नाही का, माझ्या विश्वासाच्या कबुलीनं आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही खर्च करा, तुमचं तारुण्य, तुमचं सर्वस्व खर्च करा. कारण जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा प्रभू तुमच्या खर्च करण्याच्या कुवतीला पाहून तो म्हणतो, हा माझा विश्वासू दास आहे, हे माझं विश्वासू पात्र आहे, हे माझं विश्वासू पात्र आहे. देवाचे प्रिय लोक, प्रभूला तुमचा विश्वास तुमच्या कृतीच्या द्वारे दिसू द्या. खर्च करा, खर्च करा. आज तुम्ही खर्च कराल, पण येणाऱ्या दिवसामध्ये प्रतिफळ तुमच्याकडे सर्वोत्तम असणार आहे, सगळ्यात भारी प्रतिफळ असणार आहे, उत्तम प्रतिफळ तुमच्याकडे असणार आहे. मी माझं तारुण्य खर्च केलं, माझं करिअर खर्च केलं, पण मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या बरोबर काम करणारे, शिक्षण घेणारे, माझ्या संगती चालणारे लोक, त्यांच्याकडे आणि माझ्याकडे मी पाहिलं, त्यास मला आज कळतं. आणि ते माझे मित्र सांगतात, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? आमच्याकडे नोकरी आहे, पण तुझ्याकडे जिवंत देव आहे, तुझ्याकडे जिवंत देव आहे. खर्च करा, खर्च करून टाका, काही ठेवू नका प्रियांनो. तो तुमचा विश्वास आहे, तुम्ही खर्च करता, हा तुमचा विश्वास आहे. तुम्ही राखून ठेवलं. हनन्यान सपेरेमध्ये काय घडलेलं आहे? धार्मिक होते, सगळ्या लोकांनी आपली मालमत्ता विकली,
प्रेषितांच्या चरणात आणून ठेवली. हनन्याने सफीरने काय केलं? अर्ध विकलं, अर्धे पैसे ठेवले, अर्धे प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवले. कुठे विश्वास त्यांचा? खर्च कुठं करत आहे? अर्ध. देवाला 50-50 काय आवडत नाही बरं का. आमचा देव 50-50 नाही करत, सगळा खर्च करायचा. सारपत्या विधवेला देऊन टाक शेवटची भाकर. तर काय केलं तिने? भाकर देऊन टाकली, खर्च केलं सगळं. जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही खर्च करणार आहे. खर्च करावा लागतो. तुम्ही तुमच्या प्रार्थनेचा वेळ खर्च केला, 24 तासातला काही वेळ देवासाठी खर्च केला, मिनिस्ट्रीसाठी खर्च केला. जेव्हा तुम्ही खर्च करताना, खर्च केल्यावर संपतं. आणि संपण्याचा अनुभव तुमच्याकडे असलाच पाहिजे ना. कसा देवाचा अनुभव तुमच्याकडे येणार आहे? खर्च केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आहे? आता काहीच नाहीये. मला आठवतं, मी चर्चचं बांधकाम करत असताना एकदा एक पाळक माझ्याकडे आला आणि त्यास मला चर्चचा स्लॅब भरायचा होता. मोठा खर्च होता. एक पाळक आला माझ्याकडे आणि तो मला म्हटला की मी आदिवासी भागामध्ये सेवा करतोय. साईटला मी भिंती उभ्या केल्यात, त्या भिंती पण माझ्या कुडाच्या आहेत. त्याला मी ते सगळं लावलेलं आहे, माती वगैरे लावली. पास्टर ते छत ते पत्र्याचं टाकायचंय. अपेक्षा आहे की तुम्ही थोडीफार मदत मला केली, ते पत्रे जर दिले तर माझं फार मोठं काम होईल. आता मला प्रश्न पडला, मुळात माझं चर्च गरीब, त्या चर्चच्या लोकांकडे पण पैसे एवढे नव्हते आणि माझ्याकडं त्यावेळेस मी कपाटाला उघडलं आणि त्याच्यामध्ये 25,000 रुपये होते. मला मोठा प्रश्न पडला, 25,000 जमवणं मला तेवढी सोपी गोष्ट नव्हती. त्या दिवशी मला ते 25,000 जमवणं अतिशय कठीण गोष्ट होती. फार म्हणजे फार कठीण. लोकांकडे पैसे नव्हतेच. पण तो पाळक माझ्यासमोर बसले आणि विश्वासाचं बोलण्यात तर मी एक नंबरचा पट आहे. असं विश्वासाचं बोलतो की त्या विश्वासाचं बोलल्यावर, पुष्कळ मीटिंग मध्ये मी बोलल्यावरती लोक सोनं पैसा सगळं काही टाकून देतात. आता ती माझी वेळ होती ना. प्रिचिंग सोपं आहे, प्रॅक्टिकल किती अवघड आहे. प्रॅक्टिकल अवघड असतं ना. पण मला म्हणला, पास्टर तुम्हाला होत असेल तर मदत करा. आता मी पण म्हटलं तोंड उघडं, अरे बाबा मला छत, तुझं छत झाकायचंय, माझं तुझं छत 20-25 हजारचं आहे, माझं छत याच्यापेक्षा जास्त आहे, मी कसं छत झाकू? आणि बोलता बोलता ते शब्द मी परत गिळले. म्हटलं बोलाय लोक, हा मोठे आश्रम आला, विश्वास त्यांनी ठेवलेला आणि तो बोलत आहे, तर आपण सुद्धा ऐकून घ्यावं. मग तो म्हटलं, पाचसाहेब मी प्रार्थना करतो. त्यांनी प्रार्थना करायला लागल्यावर तो एवढा रडत होता की मला इतका कळवळ आला. म्हटलं राहू द्या, आपलं छत देव झाकेल. मी गेलो, कपाटातले पैसे काढले आणि त्याला म्हटलं घेऊन जा, पण तुझं छत त्या चर्चच्या ह्याच्यावर पत्रे टाक, कोणाला सांगू नको. म्हटलं जा. पण तो गेल्यावर सगळं रिकामा झालं. आता डोक्याला हात लावून बसलो. म्हणलं जोश मध्ये आलो आणि सगळे ते असणारे पैसे देऊन टाकले. आता कसं छत टाकायचं? आणि मोठा प्रश्न पडला. खर्च केल्यावर कसा विश्वास निर्माण होतो मी तुम्हाला सांगतो. ते देऊन टाकलं त्याला. तो गेला. त्यावेळी थोडस मला बरं वाटलं. रात्री पण माझ्या डोक्यामध्ये ते, अरे आपण त्याचं छत, आपण त्याच्या डोक्यावर छत दिलं, आपण त्याच्या डोक्यावर छत दिलं. दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर प्रश्न निर्माण झाला, आता आपलं छत कोण देणार? कोण देणार आता आपलं छत? आणि बायबल सांगता खर्च करा. आता देवाला मला शिकवायचं होतं, हे ज्या वेळेस निंबळकला तू जाशील ना, तेव्हा लोकांना खर्च कसं करायचं सांगायसाठी तुला खर्च करायला आता हा उपदेश इथं द्यायचा आहे. म्हणून देवानं तिथंच ते माझ्याकडनं सगळं खर्च करून टाकलं. खर्च कर म्हटलं, सगळं खर्च केलं, सगळं बसलो. आता मग तिथं डोक्यात आलं, म्हटलं अरे इथले या सोलापूरचे महापौर जे आहेत ना, ते फार चांगले आहेत, त्यांनी पुष्कळ लोकांना मदत केली, चला आपण जाऊ त्याला भेटू. त्याला भेटून गेलो. साहेब, महापौर साहेब या ना, आमचा जरा चर्च बघा. हा तो आज येतो, उद्या येतो. आणि आम्ही काय करायचो, एका जागी जाऊन थांबायचो की त्याची वाट बघत. तो इतका हुशार होता, दुसऱ्या रोडने घरी जायचं. ते बोलायला फार पटा येत असतात, द्यायला काय नसतात. मग तरी सुद्धा आम्ही फिल्डिंग लावली, एकदा इकडं एकदा तिकडं. त्याला बरोबर पकडून आणायचं आणि मग एकदा बरोबर सापडलं त्याला घेऊन आलो. या म्हटलं हे छत. त्यांनी ती छप्पर बघितलं छत. मला बघून म्हणला, पास्टर एक बोलू का?
आम्ही साधा सुद्धा महापौर आहे, सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो तुम्हाला एवढं मोठं छत द्यायला. मी माझ्या परीनं तुम्हाला देतो, मी सिमेंटचे पोते देतो. म्हणलं जाऊ द्या, चोर नाही चोराची लंगोटी तरी खरी, सिमेंटचे पोते तर देतो, 200-250 पोते तर तेवढे तरी मिळणार आहे. आणि म्हटलं ठीक आहे महापौर साहेब तेवढे. आता मला प्रश्न पडला, ते घालवले पैसे मी खर्च करून बसलोय, मग त्याच्या मागे लागलो. अरे जा म्हटलं, तो सिमेंटचे पोते देतो, जावा त्याच्या मागे, सोडू नका त्याला. तो गेला, पोरगा जायचा तिथं, तो बसा 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 गाडीमध्ये. आणि मग त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसलं की तो बसायचा, चहा घ्या, बिस्किट द्या, असं करायचं आणि मागच्या दाराने पळून जायचं. सिमेंटचे पोते मी द्यायला. आणि त्या व्यक्तीसाठी जवळजवळ 25-30 हजार रुपये खर्च केले, कारण मला असं वाटलं की ती स्लॅब टाकून देईल. त्यानं शेवटी लाजकाज 5,000 रुपये टेकवले. अहो माझेच 20,000चा घाटा झाला. आणि तर काही पैसे दिलेच नाही. आता देवा कसं देणार आहे? ते म्हटलं तुला विश्वास ठेवावा लागणार आहे, खर्च केलं, विश्वास ठेव. सगळीकडे बघतो कुठून प्रभू येणार आहे. आता बघा, सगळं चर्चचं काम झालं, स्लॅब टाकायच्या वेळाला ना स्टीलला पैसे, ना खडीला पैसे, ना सिमेंटला पैसे, ना वाळूला पैसे, कशालाच पैसा नाही. आणि मग चर्चचे कॉन्ट्रॅक्टर ते आले, म्हटले की बाळासाहेब सगळं झालंय, आता स्लॅब ठोकायचा आहे. म्हटलं किती दिवस लागतील स्लॅब ठोकायला? जास्तीत जास्त 15 दिवस स्लॅब ठोकायला लागेल. 15 दिवसात आपलं सगळं आलं पाहिजे. आणि माझ्याकडे काही नाही, आणि होतं ते पण मी घालून बसलो. मी म्हटलं नाही, ठोकायला सुरुवात कर. आणि त्याने ठोकायला सुरुवात केली. 1 दिवस झाला तो ठोकतोय, 2 दिवस झालं ठोकतोय, 3 दिवस झालं ठोकतोय. आता त्याच्या ठोक्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. कारण तो काय म्हटलं माहिती का, जर ते ठोकलं आणि वेळेत आपल्याला स्टील, खडी, वाळू, सिमेंट मिळाली नाही तर माझं सामान अडकेल, आणि मग ते मिळालं नाही, त्यामुळे माझं सगळं सामान तिथं अडकणार आहे. मला भीती वाटायला, आता कसं करायचं? मी रडून रडून कुणाला सांगितलं नाही, चर्च मधल्या लोकांना पण सांगितलं नाही, आपल्याकडे काय नाही. म्हटलं अरे बापरे, हे लोक म्हणतील काही नसताना कशाला बाबांनी शहाणपणा केला. ठोकायला पण घेतलं, पण मी प्रार्थना केली आणि रडायला लागलो देवाकडे, देवा मला लोकांसमोर लज्जित आणि फजित होती नकोस, तू माझा देव आहे. आता हे माझं विश्वासाचं पहिलं काम आहे आणि ते मला करायचं आहे. आणि मी रडून रडून प्रार्थना करत होतो. आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस झाले, काही घडायला तयार नाही. 1 दिवस प्रभूकडे रडून म्हटलं देवा काहीतरी घडव, आणि शांत झोपलो. मी खर्च केलं, मी ठेवलं नव्हतं, कोणतीच गोष्ट माझ्याकडे राखून ठेवली नव्हती. आता होता फक्त माझ्याकडे विश्वास. आता विश्वासच काम करणार होता. माझ्याकडे काही नव्हतं, पण माझ्याकडे विश्वास होता. मी देवाकडे दृष्टी लावली आणि परमेश्वरानं कार्याला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये एक पास्टर होता आणि त्या पास्टरला देवानं सांगितलं, उठ उठ उठ. भारतामध्ये आणि पाळक आहे, त्या पाळकाला मदत करायची. त्या ठिकाणामध्ये आमची बहीण शिकायला होती आणि कामाला होती. आणि मग तो पाळक रात्री 2 वाजता त्या बहिणीला त्याने फोन करून सांगितलं, देवानं मला सांगितलं तुझ्या पास्टरला पैशाची गरज आहे, एक काम कर, हा चेक मी पाठवत आहे. 1,85,000 जे स्टील साठी आवश्यक होते, तो चेक त्यानं पाठवला एका. आणि त्या हॉस्पिटल मधला आणि जो प्रमुख होता आणि त्या हॉस्पिटल मधला जो ट्रस्टी होता, बॉडीवरती मोठा अधिकारी होता, त्याने आमच्या बहिणीला बोलवलं आणि तो म्हटलं मला असं वाटतंय माझ्या कानावरती असं आलं, तुम्ही चर्च बांधत आहात, काळजी करू नको. 200 पोते सिमेंट, 5 ट्रक खडी, 5 ट्रक वाळू मी तुला देतो. काय हो, तुम्ही खर्च करता, देव तुम्हाला पुरवतो. म्हणून लक्षात ठेवा, खर्च होणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही खर्च करता ती तुमच्या विश्वासाची पायरी आहे. जर लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये खर्च करण्याची ताकद आहे तर देवामध्ये चमत्कार करण्याची ताकद आहे. परमेश्वर तुमच्या विश्वासाला पाहत असताना तुम्हाला खर्च करा. त्या बाईनं सगळं खर्च केलं. लक्षात घ्या, आज तुम्ही खर्च करून या ठिकाणात आले, चमत्कार ऑन द वे आहे, चमत्कार वाटेवरती आहे, चमत्कार तुमच्या विश्वासामध्ये आहे. जर विश्वास तुमच्यामध्ये आहे तर खर्च करायला शिका. खर्च तर करा ना एकदा. मी म्हणतो आमचे लोक गरीब असण्याचं कारण त्यांना नेहमी काटकसर करायची सवय आहे. बघा आमच्याकडे सगळ्यात प्रॉब्लेम काटकसर. आणि आम्ही एकमेकाला शिकवतो. अजून एक गोष्ट मला सांगतो, घरात काटकसर करा, विश्वासाच्या बाबतीत काटकसर नाही. विश्वास ठेवायच्या टायमाला ना सगळंच्या सगळं हे प्रभू संपलं. आणि मी एक गोष्ट देणार, सगळं संपलं ना माणूस निवांत असतो. सगळं संपल्यावर राहा, संपल्याशिवाय कसं. तुमच्या खिशामध्ये 100 जरी असले तर तुम्ही, आणि सगळं संपलं, मग तुम्ही संपल्यामुळे देवावरती विश्वास ठेवता. संपवा हो सगळं. या बाईमध्ये
चांगलं एलिमेंट पहिला जो आणि गुण तिच्यामध्ये होता तो तिचा विश्वास. सगळं तिने खर्च केलं. आज रात्री तुम्ही सगळं खर्च करून आलेला आहात का? मग प्रभू तुमचा विश्वास पाहून म्हणेल हिच्यामध्ये ताकद आहे, माझ्यातलं सामर्थ्य तिच्यामध्ये घेण्याची. कोणी नाही घेऊ शकत हो, सगळ्याला नाही जमणार ते. हे जमू शकत नाही तुम्हाला. माझ्याकडे प्रॅक्टिकल देव आहे. सगळं खर्च केलं पण देवानं दिलं ते कुणाकडं नाही, पण प्रभूनं ते मला दिलेलं आहे. असे विश्वासणारे बना. जगात कोणाकडं नाही पण तुमच्याकडे सगळ्यांपेक्षा भारी असलं पाहिजे. ही तुमची क्वालिटी देव तुमच्याकडनं पाहणार आहे. खर्च करा, बिनधास्त करा. देव त्याच्यासाठीच आहे ना. देव काय तुम्हाला फोटोत लावण्यासाठी चला आणि आपण घरामध्ये फोटो लावू आणि जाऊ त्याच्यासमोर मानतो, त्याच्यासाठी नाही. प्रभू खर्च करताना बघतो. काय कुठे गेलो तो पोरगा? 5 भाकरी 2 मासे घेऊन या. तरी घेऊन आला. अरे तू दिले का 5 भाकरी? हो मी दिले. तू नाही खाल्लं का? नाही मी खाल्लं. ह्या डोंगरावरच्या लोकांना दिलं. मी माझी भाकर खर्च केली. एक काम कर, इकडे या रे पेत्र, याकोब, योहान, 12 जण इकडे या. या एक टोपली त्या पोराला द्या. 5 भाकरी 2 मासे खर्च केले. प्रभूनं त्याला 12 टोपल्या दिल्या. हो, हे खर्च करणं तुमचा विश्वास आहे. हा खर्च करणं तुमचा विश्वास आहे. राखून राहू नका. जेव्हा सगळं तुमचं संपतं ना आणि तुमचं संपलं, मग तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी एक प्रकारची एनर्जी प्राप्त होते. कसं तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होणार? एनर्जी कशी येणार? तुम्ही खर्च करून टाकलं, काहीच नाही तुमच्याकडं. 0 बँक बॅलन्स असू द्या, बँकेत ठेवायचं आणि विश्वास ठेवायचा. काय एवढे चिंदी चोर लागते असतात ना, ते बघा ना, काहीच नाही हो. मी परवा एक व्हिडिओ बघितला. त्याची बायको येते आणि मला 10,000 रुपयाची साडी घ्यायची आणि तेवढ्यात ती बाटली काढून त्याच्या समोर देते आणि त्या बाटलीवर लिहिलं असतं पॉइझन. कारण तिला डायलॉग माहिती असतो, हा म्हणणार विष खायला पैसे नाहीत. मग त्याच्या आधीच तिने तरतूद करून ठेवली. हा असं म्हटलं विष खायला पैसे नाही तर विषाची बाटलीच द्यायची. पैसे नाही तर विष खा, नाही तर 10,000 दे. आणि तसं डायलॉग मारायला तोंड उघडणार, विषाची बाटली बघतो आणि म्हणतो हे 10,000 खर्चाला जा. लक्षात ठेवा, असं बनवू नका. विष खायला पैसा नाही, देवाला देण्यासाठी म्हणा, अरे अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तो राही. सगळं तन मन धन सर्व तुझ्या चरणी अर्पण करतो. सगळं अर्पण करून बघा. जे अर्पण कराल त्या अर्पणातलं सगळं भारी प्रभू तुम्हाला देणार आहे. शरीर प्रभूला द्या, असं गौरवी शरीर प्रभू तुम्हाला देईल. ख्रिस्तानं शरीर क्रूसावरती अर्पण केलं, त्यानं दिलं, पण ज्यास पुनरुत्थान झाला त्यास त्याच्याकडे गौरवी शरीर होतं. प्रियानो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे तुम्ही प्रभूला द्याल, जे प्रभूसाठी खर्च कराल, खर्च करण्याची ताकदच एवढी भारी आहे की जे शरीर तुमच्याकडे आहे ते शरीर सर्वसाधारण शरीर नाही, ते गौरवी शरीर आहे. खूप अद्भुत आहे हो. राखून नाही ठेवायचं. जेव्हा तो राखून ठेवता ना, त्यावेळेस तुमच्या शरीराला काही किंमत नसते, काहीच किंमत नसते हो. जेव्हा प्रभूच्या हाती शरीर देता ना, त्या शरीराला खूप किंमत येते. लाजरसचं शरीर येशूच्या हातामध्ये गेलं आणि लाजरस चमत्कार बनून पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झाला. ईश्वराची ताकद आहे. खर्च केला, पहिला गोष्ट त्यांनी खर्च केला. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्येच 14वा अध्याय पहिलं वचन. मत्तयाचं शुभवर्तमान, मार्कचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25. तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. पहिली गोष्ट तिने खर्च केलं. नंतर तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. बस, ज्यांचा विश्वास आहे, दुसरं ज्याच्याकडे विश्वास आहे, बरं का, मी आता ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांच्या संबंधाने बोलत आहे. तुमचा विश्वास आहे, तुम्ही ओळखणार कसं? तुम्ही बसला या ठिकाणामध्ये, परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का, की येशूच्या शरीरातलं सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये घेतलं. आपल्यातलं सगळं
रोग, व्याधी, विकार, रक्ताचा झरा, ती दुर्गंधी, तो वास, ती प्रतारणा, लोकांकडची तिची हेळसाण, हे सगळं तिच्याकडनं निघून गेलं पाहिजे. तिचं दारिद्र्य, कर्जबाजारी झाली, पैसे संपलेत, तिचं व्यक्तित्व काय, ती एक आजारी स्त्री आहे, तिला पाहून लोक नाक मुरडत आहेत, एक तिचं अशा प्रकारचं तिचं व्यक्तित्व आहे. आता तिला ऑप्शन नाही, त्यावेळेस तिने काय केलं माहिती का, तिचा विश्वास वाढावा. ऐका, म्हणून तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. विश्वास जर तुमच्यामध्ये आहेत ना, मग तुम्ही येशू विषयीच्या गोष्टी ऐकायला जाता. ऐका नीट, असंच नाही चमत्कार घडला तिच्यामध्ये. कालपर्यंत तिच्या कानावरती काय होतं माहिती का, अमका अमका डॉक्टर आहे, त्याच्याकडे जाऊन गुण या, त्याच्याकडे जाऊन गुण येणार आहे. मग ती त्या डॉक्टरकडे गेली. मग कोणी सांगितलं नाही नाही तो मांत्रिक आहे, त्याच्याकडे गेला तर त्या मांत्रिकाकडनं तुम्हाला गुण येईल. तिने तो पण उपाय केला. तिने कधी येशू विषयीच ऐकलं नाही बरं का. आम्ही पण तसंच करत असतो. आमच्याकडे काय माहिती का, पोराला नजर लागू नये, काळा टिक्का लावा. लावलं काळा टिक्का आणि विश्वास. आणि किती मोठा विश्वास आमचा. आमचा विश्वास काय, हळद लावून बाहेर फिरायचं नाही का, तर भूत लागतं. लावता कशाला हळद, भूत लागतं म्हणून कळतंय तुम्हाला, तरी हळद लावता. आमचा विश्वास काय, नाही हळद लावून फिरायचं नाही, भूत लागतं. आमचा विश्वास काय, आज अमावस्या आहे, मग बऱ्याच लोकांची मला कॉल आज अमावस्या आहे आणि मग आज आम्हाला त्रास होतो. सैतानाने काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय काय, अमावस्या पौर्णिमेलाच तुमच्या घरात घुसायचं. बरं काय होतं माहिती का, आम्ही सगळं लोकांचं ऐकतो, अमावस्याला असं होतं, पौर्णिमेला तसं होतं, परंतु बायबल काय सांगतं, येशू काय बोलतो, दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला कधी बाधा होणार नाही, हे तुम्ही ऐकाल तर तुमचा विश्वास वाढणार. काय ऐकता तुम्ही? बरेच नाही हो, आमच्या दारामध्ये लिंबूला हळद कुंकू लाल करून टाचण्या टोचून टोचून लावलं. लिंबूला काय त्रास व्हायना, ह्यांनाच त्रास व्हायला लागलाय बघा. साहेब ओलांडून जावं का? अरे ज्यांनी टाकलं त्याला काय नाही झालं, तुझ्या घरात. मी काय म्हणतो, समजा ह्या लिंबाने एवढी जर पावर त्याच्यामध्ये आहे ना, सरळ चायनामध्ये एक ट्रक लिंबू टाचण्या टोचून टाकून द्यायच्या, चायनाच राहणार नाही अस्तित्वामध्ये. कशाला राहतो चायना अस्तित्वामध्ये, नाही का? एवढे जर आमचे लिंबू पॉवरफुल आहेत आणि एवढी आमची हळद आणि आमचं गुलाल पॉवरफुल, काय म्हणतो कुंकू, हळद कुंकू एवढं पॉवरफुल आहे. अहो कशाला तोफ आणि कशाला अण्वस्त्र निर्माण करायची, लिंबूच तोफेत घालून फेकून टाका. मला तुम्हाला सांगू द्या, त्या स्त्रीनं इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकल्या नाही, येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. आणि येशू काय म्हणतो, त्याला बसल्या माराच्या फटक्याने आम्ही निरोगी होतो, दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तो म्हणतो यहोवा जायरा, माय प्रोव्हायडर, देव तुम्हाला आणि आरोग्य देणार. यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव. लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणती शक्ती तुम्हाला कुठल्या प्रकारचा विकार देऊ शकत नाही. येशूचं रक्त तुम्हाला सगळ्या विकारापासून वाचवतं. हे शब्द तुम्ही ऐका, येशू विषयीच्या गोष्टी ऐका. म्हणून जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर तुम्ही येशू विषयीचं ऐकायला जाता. जोरात आमेन म्हणाल का? आमेन. हालेलुया. तुम्ही इथं आला का, तुमच्यात विश्वास आहे म्हणून, ऐकताय म्हणून तुम्ही आला. ऐका बरं का, काय होतं माहिती का, बरेच लोक येतात पण ते एका जागी बसत नाहीत. चुळबुळ 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 चुळ चालच, इकडून तिकडं तिकडून इकडं, 5 मिनिटं बसवत नाही बरं का. काय केलं ते बसायचं म्हणून, ऐकायला नको, त्यांना ऐकायचं नसतं. आणि काय करतो माहिती कसं आहे, काय नेमकं तुम्हाला ते ऐकू देत नाही. बघा शास्त्रामध्ये एक दाखला सांगितलं नाही का, पेरणारा बी पेरीत गेला. काही बी खडकावरती पडलं, काही काटेरी चुडलं, पडलं की नाही. मग तो म्हटलं ते पडलेलं बी म्हणजे काय, देवाचं वचन आहे. मग जे खडकावरती पडलं, आकाशातली पाखरं आली आणि ते बी काढून घेतलं, वाढलं नाही झाड. तसं देवाचं वचन तुमच्यामध्ये शिरू नये म्हणून सैतान काय करतो, खडकावरती, तो आतमध्ये जाऊ देऊ नका. बरोबर बरोबर, ते बोलतायत बोलू द्या. मग आम्हाला सोलापूरवरून आणा, अमेरिकेतनं आणा, मुंबईवरून आणा, मद्रासवरून आणा,
चेन्नईवरून आणा, ते म्हणते आम्ही वक्त्याला बदलील पण आम्ही नाही बदलणार. कोण पण येऊ द्या हो, एवढे निबरगट ख्रिस्ती येते, त्यांना कोणी पण आणा, हे जर बदलले तर बापाचं नाव बदलेल. बदलणारच नाही, घेणारच नाही ना. ओरडून सांग, पालता पडून सांग, गडबडा लोळून सांग, बाबा आम्ही जर वचन ऐकलं आणि बदललो तर याद राख. परंतु गर्दीमध्ये असणारी ती स्त्री, तिने येशू विषयीच ऐकलं. येशू विषयीच ऐका, कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण येशू विषयीच नक्की ऐका. जेवढं येशू विषयीच तुम्ही ऐका. सैतानाला वाटत नाही तुम्ही येशू विषयी ऐकावं, त्याला वाटतं तुम्ही सगळं नकारात्मक ऐकावं, सगळं नकारात्मक. डॉक्टरकडे गेला ना, डॉक्टर पण तुम्हाला सांगतो बघा, छातीत दुखलं नाही, ईसीजी काढा. अजून काढला, ईसीजी काढला आणि डिक्लेअर व्हायचं नाही बरं का, तोपर्यंत सगळ्याला फोन जातात. ईसीजी काढायला लावला आणि छातीवर ते माहित बी नाही हृदय इकडे का इकडे, कुठे हो मला तर अजून माहित नाही कुठे हृदय, कुठे असू द्या कुठेतरी चांगल्या मोर बंद पडल्यावर कळल कुठे, तोपर्यंत राहू दे ना त्याला. डॉक्टर छातीत दुखलं आणि तू ईसीजी काढायला लागली, ईसीजी. आणि आम्हाला एवढं आवडतं ना ईसीजी, मग तेवढ्यात कोणीतरी येतं, अहो असंच गेलो, छातीत दुखत होतं आणि गेलो, 4 ब्लॉक निघाले हो. राहतो 10x10च्या खोलीत, 4 ब्लॉक निघल्यावर त्याला एवढा आनंद होतो जसं काय याला 4 ब्लॉकचा फ्लॅट मिळाला. 4 ब्लॉक निघाले हो आणि एवढं खुश. जाताना तर जातो आणि येताना असं वाटतं हे 4ही ब्लॉकचं ओझं त्याच्या इथंच हात लावतो. सावकाश चालायला सावकाश, खोकायला सुद्धा त्याच्या अंगात त्राण राहत नाही, त्याला सुद्धा खोकलं की तोंडातनं हृदय बाहेर पडतं. पण जेव्हा तुम्ही येशू विषयीच ऐकता, तो म्हणतो मी तुझ्यातलं पाषाणमय हृदय काढून तुला एक नवीन हृदय देईन, एक नवीन हृदय. माणूस हार्ट अटॅकने मरत नाही, तो चुकीच्या वार्तेनं मरतो. लक्षात ठेवा, तुमचं हृदय किती कमजोर, किती कमकुवत आहे, याच्यापेक्षा येशूच्या शब्दामध्ये किती ताकद आहे लक्षात ठेवा. म्हणून लाजरसला तर म्हटलं, लाजरस बाहेर ये. अहो गेलेलं हृदय त्याच्याकडे परत आलं. तुमचं हृदय तुमच्यामध्ये आहे आणि आता मी सांगतो, या हृदयाला बंद पडण्याची ताकद कोणामध्ये नाही. जर तुम्ही येशू विषयीचं ऐकत असाल तर तुमच्या हृदयाला पूर्ववत करण्याची, त्याची पंपिंग करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून शब्द ते ऐका ज्या शब्दानं तुमचा विश्वास वाढेल. काय ऐकता तुम्ही? देवाचं वचन ऐका, येशू विषयीचं ऐका. फक्त येशू बोलतो ते ऐका. कोण तुमच्या कानात येऊन काही पण सांगू द्या. मला आठवतं चर्च मध्ये एक मुलगी होती, 35 वर्ष तिचं वय. आणि मग ती म्हटली, पाळक साहेब मला लेकरू होण्यासाठी प्रार्थना करा. 9:30 झाले पण आता संपवणं पण गरजेचं आहे. मला असं वाटतं की सांगायला मला काय 12 वाजले तरी मी माझ्या घशाची पर्वा करत नाही. मी रंगलो, एवढा रंगतो, परंतु मला माहिती आहे तुम्हाला लांब लांब जायचंय. 9:30ला एक 5-10 मिनिटं घेऊ का? एक 5-10 मिनिटं जास्त, एक 5-10 मिनिटं जास्त नाही, 5-10 मिनिटं. मग ती पोरगी आली माझ्याकडे आणि मग तिने सांगितलं, बाळासाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला देवानी गर्भ द्यावा. मी केली प्रार्थना. तिला म्हटलं जा आता तुला लेकरू होणार आहे. गेली डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने चेकिंग केली आणि तिला सांगितलं, पहा तुझ्या गर्भाशयाच्या जवळच्या गाठी आहेत, ऑपरेशन केल्याशिवाय त्या जाणार नाहीत. आणि जरी ऑपरेशन केलं तरी तुझ्या गर्भाशयामध्ये तुझं वय 35 आहे आणि तुला लेकरू होणार नाही. ती एवढी रडायला लागली, खूप रडायला लागली. मला लेकरू होईल, पण डॉक्टरने सांगितलं, माझं एक्झामिनेशन केलं, त्याने परीक्षण केलं माझं आणि सांगितलं तुला लेकरू होणार नाही, माझ्या गर्भाशयात गाठी आहे. मग काय म्हटले डॉक्टर? म्हटले ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन निघतील का? होय निघतील, पण लेकरू होणार नाही. मग आता तू डॉक्टरच ऐकते का? मी तुला सांगतो, या गाठी पण नष्ट होतील आणि प्रभू तुला लेकरू देईल. आता तिनं डॉक्टरचे शब्द बाजूला ठेवले आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवला. नाही, प्रभू ते गर्भाशयातल्या गाठी नष्ट करेल. डॉक्टरने गोळ्या दिल्या, तर म्हटलं झाल्या तर झाल्या, लागला बांध तर लागला, पण तू आई होणार नाही. आता तिने डॉक्टरचं विसरून गेली आणि मग तिने ती गोळ्या खाल्ल्या आणि एक दिवशी चेकिंग साठी गेली. गेल्यावर डॉक्टर म्हटले, अगं बाई तू प्रेग्नंट आहे. ती म्हणली, डॉक्टर त्या गाठी कुठे आहेत? अगं बाई तुझ्या गाठी पण गायब झाल्या.
आणि मी तुला सांगितलं तुला लेकरू होणार नाही. ते म्हणलं घडलं कसं? मी तुमचं नाही माझ्या येशूचं ऐकलं. जेव्हा येशूचं ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. मग काय सांगतं कानामध्ये, तुमचा नवरा सुधारणार नाही, तुमची सासू सुधारणार नाही. सासूला कोणतरी सांगतं अहो तुम्ही मातीत गेला तर सून सुधारणार नाही. अगं ती सुधारणार नाही पण माझा देव तिला सुधरेल. तुमचा मुलगा सुधरत नाही पण माझा देव त्याला सुधरेल. हा तुझा नवरा दारू पितोय, हा व्यसन सोडणार नाही पण शौलाच्या वाटेवर जसा उभा राहिला तसा एक दिवशी त्याच्या वाटेवर तो उभा राहील. आणि शौलाचं पौल केला, आज माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये दारूची बाटले पण तो दिवस लांब नाही की त्याच्या हातामध्ये पवित्र शास्त्र असेल. हा नवरा अनेक लोकांना घेऊन दारूच्या पार्ट्या करत होता पण एक दिवस असा येईल तो दारुडा एक दिवशी चर्च मध्ये उभा राहून लोकांना संदेश देईल आणि तेव्हा लोकांना कळेल येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्यावर असंही जीवनामध्ये घडत असतं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऐकायचंय लोकांचं ऐकू नका, येशूचं ऐका आणि तुमचा विश्वास वाढणार. देवाविषयीचं ऐका. पुष्कळ लोक देवाविषयीचं ऐकत नाही. त्या लोकांना देवाचं ऐकण्यासाठी समय द्यायला तयार नाही. देवाचं ऐका, वचन ऐका. तुमच्या चेहऱ्यावरती असणार जे काही तुमच्या चेहऱ्यावरती सगळं तणाव आहे ते टेन्शन निघून जातं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकायला येताना विदाऊट ब्युटी पार्लर तुम्ही सुंदर दिसायला लागता. विदाऊट ब्युटी पार्लर बर का. आणि ज्यांना देवाचं वचन नाही ऐकायचं ना त्यांना किती पण पावडर थापा, त्यांचे चेहरे सुरकुतलेले दिसणार. मला परवा कोणतरी म्हटलं किती वर्ष सेवा करता? म्हटलं 30 वर्ष. अजून तसेच आहे. ज्याच्याविषयी बोलतो तो खूप पॉवरफुल आहे. ज्याच्याविषयी बोलतो तो खूप पॉवरफुल आहे. हो, कशाला दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकेल? मला माहितीये माझा देव जो आहे ना त्याच्याविषयीचं ऐकलं की एक्स्ट्रा एनर्जी देऊ. एक्स्ट्रा एनर्जी असं आतमध्ये उड्या माराविषयी वाटतात, बुडबुड्या येतात, बुडबुड्या. देवाविषयीचं ऐकल्यावर, देवाविषयीचं ऐकलं सगळ्या चिंता निघून गेल्या. बघ भविष्य गर्भाशय बंद आहे, राहू दे बंद, प्रभू चालू करेल. फेकून द्या सगळे रिपोर्ट्स. शुगर 250, कोणी परवा कोणी हो माझी शुगर 450 झाली. मग कशाला चिंता करते? नाही तुम्ही ओके माना ना, ओके माना तुम्ही. एवढा शब्द विश्वास आहे. ओके वरती टाकलं ओके. माझ्या काय बापात जातो ओके टाकायला, टाईप केलं ओके आणि इकडं ओके लिहिल्याबरोबर तिकडे सांगितले अहो शुगर सरसर खालेली 450 140 झाली. का? देवाचं ऐकल्यावर सगळं घडलं जातो. देवाचं ऐकल्यावर सगळं घडलं जातं. ऐका तर देवाविषयीच ना. मी तर म्हणतो ज्या तरुणांना आपल्या भविष्याची चिंता आहे ना त्यांनी देवाविषयीचं ऐकावं. काय देवाविषयीचं ऐकावं? दावीद म्हणतो मी त्यानं मला धुळीत न काढून राजगादीवरती बसवलं. जर तुम्ही देवाचं ऐकाल तर तुम्ही सामान्य तरुण राहणार नाही. परमेश्वर सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुम्हाला देणार आहे. राजगादी तुमच्यासाठी असणार आहे. राजगादी तुमच्यासाठी असणार आहे. तुमचा परिवार हा सामान्य परिवार नसणार आहे. तुमची सेवा सामान्य सेवा नसणार आहे. जर तुम्ही ऐकाल, दावीद म्हणतो त्यानं मला धुळीत न काढून राजगादीवरती बसवलेलं आहे. राजगादीवरती बसवलेलं आहे. देवाचे प्रिय लोक, परमेश्वराचं तुम्हाला काय ऐकायचं? तुम्ही सामान्य पासून असामान्य व्यक्ती बनता. तुम्ही नॉर्मल पासून आणि सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती बनता. आणि देवाच्या वचनात सांगितलं मी तुला पूछ नव्हे तर मी तुला मस्तक करेल. हे ऐकण्याची ताकद आहे. ऐकण्याची ताकद आहे बरं का. जो व्यक्ती देवाचं वचन ऐकतो ना तो स्वतःला कधी सामान्य समजत नाही. कोणी तुम्हाला विचारलं कसे आहात तर रडगाणं वाचत बसू नका. कसे आहात म्हटलं तर म्हणायचं हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. आम्ही देवाचे लेकर आहोत. सगळं आमचं बापाचं. लागत नाही. कॉम्पिटिशनच खूप आहे. अरे कॉम्पिटिशन देवाच्या लोकांना आहे, जगातल्या लोकांना आहे. देवाच्या लोकांना कोणी स्पर्धकच नाहीये. कोणी स्पर्धक नाहीये. देवाचे लोक हे जगातले 1 नंबरचे लोक आहेत. ज्याला ख्रिस्त समजला त्याला सगळं काही समजलं. आता म्हणून दुसरा मुद्दा काय माहिती का? त्यानं येशू विषयीचं ऐकलं. येशू विषयीचं ऐकलं.
तुमचा विश्वास आहे का आज रात्री तुम्ही दुसरं कोणाचं नाही, फक्त येशू विषयीच ऐकत आहात. फक्त येशू विषयीच. बर का, किती सुंदर आहे. फक्त येशू. एक पुस्तक वाचलं, रविरत्न महाराज, ब्राह्मण व्यक्ती, इंग्लंडमध्ये असताना त्यांचे वडील, ऐका बरं 5 मिनिटात संपवतो, त्यांचे वडील इंग्लंडमध्ये सगळे दुरात्मे जगातले एकत्र करून त्या दुरात्म्यांवरती सत्ता गाजवायचे. रवींद्रनाथ महाराज, एका गुरुची अखेर पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर ते वाचा. ते पुस्तक मी 5 ते 6 वेळा वाचून काढलं आणि एवढा प्रभावी झालो त्या पुस्तकानं की म्हटलं नाही, हे लोक असे सेवा करत नाहीत. मग त्यांनी सांगायला, इंग्लंडमध्ये जेवढे जगातले दुरात्मे, त्या सगळ्या जगातल्या दुरात्म्याला मंत्राच्या द्वारे ते एकत्र करायचे, एवढी पावर त्यांच्याकडे होती. आणि मग त्यांची आई त्या रवींद्रनाथ महाराजाला म्हटली, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, आपले पुष्कळ देव आहेत, पण जेव्हा तू कधी संकटात सापडशील ना, तेव्हा आणखीन एक देवाचं नाव तुझ्या लक्षात राहू दे, येशू. तो तुला कोणी नाही सोडवलं तर तो तुला सोडवेल. मग हे रवींद्रनाथ महाराज ध्यान धारणेसाठी त्या इंग्लंडमध्ये अशी एक जागा होती की त्या जागेमध्ये इतकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, समोर दरी आणि जायला निमुळता खडक, त्या खडकावरती बसायचे आणि ते म्हटले मी तासन तास ध्यान धारणा करायचो. आणि एकदा ध्यान धारणा करत बसलेले असताना निमुळता असा, जसं हे तुमचं पुलपीट आहे तसं निमुळता, म्हणजे पाठीमागं जायला थोडासा रस्ता आणि समोर जर गेलं तर दरी, आता इथून पडणार आहे, तिथं ते ध्यान धारणा करत बसले. आणि त्यांची ध्यान धारणा संपली. संध्याकाळ, सूर्यास्त झाला, सूर्य खाली गेला आणि मग ते उठले आणि निघायला लागले. तर पाहतात तर काय, मला मोठा नाग बडी काढून त्यांच्या दिशेनं फुसफुस आवाज करत आला. मग त्यांनी अनेक देवांची नावं घेतली आणि त्यांना कळलं आता समोर दरी आहे आणि पाठीमाग नाग आहे आणि तो मला डसणार आहे. आणि मग काय करावं, पुष्कळ नावं उच्चारून झाले. मग अचानक त्यांना आठवलं, माझ्या आईने पण अजून एक नाव सांगितलं आणि तो सहज त्या नागाकडे बघून म्हटला, येशू. ऐका, टाळ्यानंतर वाजा, ऐका. तो घाबरला आणि फक्त म्हटला येशू. येशू नाव ऐकल्याबरोबर फडी काढलेला नाग त्यानं फडी खाली काढली आणि सहज सहज दुसऱ्याकडे गेला. त्यावेळेस त्याला कळलं, अरे हे नाव सगळ्या नावाहून श्रेष्ठ नाव आहे आणि त्याने आपलं जीवन येशूला दिलेलं. येशू या नावातली ताकद आहे. हो, येशू या नावातली ताकद आहे. असंच नाही उभं राहिलं मी तुमच्यासमोर, असंच नाही उभं राहिलं तुमच्यासमोर. हे नाव, त्या अलौकिक नावाचं सामर्थ्य मला माहितीये. आज त्याच्याविषयी ऐकलं आणि मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगितलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, आता हे नाव घरी घेऊन जाता जाता येशू येशू म्हणत जा. तुमच्या जीवनातले कित्येक प्रश्न त्या नागासारखे खालीमान घालून निघून जातील का? कारण याच नावातली ताकद तुम्हाला वाचवणार आहे, याच नावातलं सामर्थ्य तुम्हाला वाचवणार आहे. हो हो हो, किती अद्भुत देव आहे. तुम्हाला जगामध्ये सापडलेला सगळ्यात मौल्यवान खजिना कोण असेल तर येशू आहे प्रियानो. हो, सगळ्यात मौल्यवान खजिना कोण असेल तर येशू. तुमच्या घरामध्ये जाऊन तुमचा बँक बॅलन्स चेक करू नका. तुमच्या परिवारामध्ये जाऊन तुम्ही किती आणि चांगल्या घरामध्ये राहता ते तपासू नका. परंतु घरामध्ये गेल्यावर तुम्ही आरामात पडा. माझ्याकडे काही नाही, पेत्र म्हणतो ना, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे तुला देतो. येशूच्या नावानं चालू लाग. लक्षात ठेवा, सोन्या रुपयापेक्षा मौल्यवान नाव तुमच्याकडे आहे. त्या नावाचं आणि त्या नावाचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. म्हणून येशू विषयीच्या गोष्टी ऐका. हा तुमचा विश्वास आहे. आज रात्री तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होण्याचं कारण काय? तुमच्यामध्ये येशू आहे आणि ज्याच्यामध्ये येशू आहे त्याच्याकडे प्रश्नाचं उत्तर आहे. कशाला प्रश्न तुमच्याकडे आहे? येशू आहे. गाणं गातो, येशू माझा मेंढपाळ मला, येशू माझा मेंढपाळ मला तो काय गाणं किती हिरव्यागार कोरोनात आम्हाला चारी तो. फक्त गाणं गाऊन नाचायलाच तेवढ्या मी हुशार आहेत. सुंदर डोंगरावरून तो नेतो, मंजुळ झरण्याचं पाणी पाजतो. त्या गाण्याला आलाप देऊन देऊन आम्ही गातो. पण खरा मेंढपाळ
येशू हे नाव जर तुमच्याकडे असलं ना, आतमध्ये बुडबुड्या येतात, तो बुडबुड्या, आणि एवढं आश्वस्त होतो ना, आम्ही म्हणतो घाबरायचं कारण नाही. कोराचे पुत्र वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, ह्या स्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागळ्याच्या उचंबळनं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. आज रात्री भीती बाहेर, येशू आतमध्ये. आज रात्री रोग बाहेर, येशू आतमध्ये. आज रात्री आर्थिक प्रश्न, कर्जबाजारीपणा सगळं बाहेर आणि येशू आतमध्ये. सक्सेस येशू मध्ये आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे येशू असेल, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, तर बायबल सांगतं देव म्हणतो तुमच्यामध्ये विश्वास आहे. दोनच गोष्टी पाहिल्या बरं का, 8 गोष्टी पाहिजे होत्या, 2च गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट, तुमचा विश्वास सगळं खर्च केल्यावर. दुसरी गोष्ट, तुमचा विश्वास येशू विषयी ऐकल्यावरच. ज्या लोकांना येशू विषयी ऐकायला आवडत नाही ना, बरेच लोक तुम्ही बघा सभेला गेल्यावरती, काही लोक सभेला वचन ऐकायला असतात आणि काही लोक गाव भटकायला असतात बरं का. भेळवाला, फुगेवाला, पॉपकॉर्न असे उणगत असतात. पण निघताना काय म्हणतात, कुठे चाललो? अरे भटक्या तिथं कशाला आला मग? तुझ्या घराच्या जवळ दुकान नव्हतं पॉपकॉर्न खायला. तू येशू विषयी ऐकायला नाही आला, तू एन्जॉय करायला आला. पण धन्य ते लोक, शास्त्र सांगतं 3 दिवस अन्न पाण्या वाचून डोंगरावरती वचन ऐकत होते. येशूने जाणलं आणि येशूने त्यांना भाकरी दिल्या आणि इतिहासाच्या पुस्तकात नोंद झाली. डोंगरावरती भाकरी खाणारे ते लोक, ज्या लोकांना येशूने तृप्त केलं. आज रात्री, आज दुसरा दिवस आहे, तुम्ही ऐकत आहात. आता प्रभू तुमचं नाव नोंदणार आहे. आता देव तुमचं नाव नोंदणार आहे. आता देव तुमच्या नावाची दखल घेणार आहे. तुम्ही जाताना असे जाणार नाही. प्रभू म्हणेल, यांनी माझा विश्वास स्वीकारलेला आहे, हे माझे विश्वासू लोक आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकायला येता, तेव्हा प्रभू तुमच्यामध्ये विश्वास पाहतो. आज तुमच्याकडे काही नसेल, पण तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे. आणि तुमचा विश्वास तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवणार आहे. सगळ्यांपेक्षा वेगळं. देवाचे प्रिय लोक, वेळेअभावी इथं थांबतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, थांबताना असंच थांबायचं नाही. नीट ऐका, काहीतरी घेऊन जायचंय. काहीतरी घेऊन जायचंय बरं का. उद्या मीटिंग नसेल पण येशू असेल. उद्या तुमच्याकडे काही नसेल पण येशू असेल. आणि लक्षात ठेवा, येशू तुमच्याकडे असलं तर सगळंच तुमच्याकडे असणार. सगळं तुमच्याकडे असणार. आता आपल्या जागेवरती आपल्याला उभं राहायचंय बरं का. कुणीच आपली जागा नाही सोडायची. कुणीच आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि थोड्या वेळ डोळे बंद करायचे. थोड्या वेळ डोळे बंद करा. थोड्या वेळ, अगदी थोड्या वेळासाठी आपले डोळे बंद करूया. प्रभूचं वचन तुम्ही ऐकलेलं आहे. ओ रबा शाखा नामासी. थँक्यू लॉर्ड. आय प्रेज यू, आय वर्शिप यू. आता काहीतरी घडणार आहे तुमच्या परिवारासंबंधात, तुमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधानं काहीतरी घडणार आहे. आपले हात उंच करा. कोणी कुणाकडे पाहू नका. कोणीच कुणाकडे पाहू नका. काहीतरी घडण्याचा समय आलेला आहे. आता तुम्ही जाताना असं जाणार नाही. काहीतरी तुमच्या जीवनासंबंधानं देव बोलणार आहे. तुमच्या विश्वासाला देव पारखणार आहे. ओ रबा शाखा रबा से रे बेरे 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 बेरे. आपले शब्द मुखातनं बाहेर काढा. प्रभूचा धन्यवाद करा.